हो गया क्या? नाही अब तक नहीं हुआ? नाही कर्नल, काहीच कळलं झाले कुठले घेऊ, कोण चालू बताना. यार मैं कैसे बताऊं यार, ओ मैं थोड़ा पहनता हूँ. या पुरी कशा काय खरेदी करतात काय माहित, एक बी डिझाईन पसंत पडणं झाली. कर्नल, अरे तू चांगलाच काय नाही का? थांब मॅम, तुम्हाला जे पाहिजे ते द्या. हा अरे रुको जी, रुको भाई, ऐसे थोड़ी होता है. फिर भाई मैचिंग होनी चाहिए, मैचिंग. एक बात बता, उसके पास कौन से कलर की ड्रेस है? एक है तो बताऊ. अरे लई ड्रेस आहेत त्याच्याकडे, लाल आहे, पिवळा, निळा, हिरवा, गुलाबी. आणि तुला माहितीये कर्नल, तिच्याकडे एक पांढरा आणि पिवळ्या कलरचा ड्रेस आहे, अशी फुलाफुलाची नक्षी, लय भारी दिसती. आणि कर्नल, एक गुलाबी कलरचा ड्रेस आहे, त्यात चितली असली भारी दिसती ना, विषयच नाही. ओए रुको, वो तेरे पास कौन सी है? मेरे पास अरे रहने दे. आज देखो जी, अपने ड्रेस का कुछ पता ही नहीं, उसके ड्रेस के ना सब कलर याद है. अरे यार, इसे तो प्यार कहते हैं. देख यार, जब बंदा ज्यादा कंफ्यूज हो ना, तो एक काम करना चाहिए. काम? कैसा काम? पता है काम कर, आंखें बंद कर और उसका चेहरा ना आंखों के सामने लेके आ, और फिर देख प्रॉब्लम कैसे सॉल्व होती है. सच में? भाई ट्राई कर ले. हे द्या. तो यार तूने तो कमाल कर दी. ओ वैसे ना शीतल को तुझे सोने का देना चाहिए, अब तो स्टेट पे भी मिली है. लेकिन क्या है ना वो कर्नल, मैंने वो प्रशांत को पैसे दिए, उसको बहुत जरूरत थी ना, इसलिए दिए. आणि तो नंतर दिल मला, तवा घेईन मी. अरे चल कोई गल नहीं यार. ओए सबने इतना सोना मुंडा दिया है शीतल को, और उसे कोई फर्क नहीं पड़ना ये सोना चांदी से. भाई सच्ची बोल रहा हूँ, तिला ले वडणार. मी हे पॅक करते. हा. काय ग जेडी, सकाळी सकाळी कुठे गेली तीस? अगं जरा पाचवडला गेलते. पाचवडला? आणि कशाला? मिठाई आणायला. अजिंक्य येणार आहेत ना. अग मग इकडची मिठाई आणायची काय गरज होती? आपण घरातच काहीतरी गोडधोडाचं केलं असतं की. ना तू येणार तसा म्हातारीला जोर चढत चाललाय. घरी करायला आम्हाला काही जोर आलाय वय का? आम्हाला बाकीची कामच नाहीत. आता घरी केली काय आणि विकत आणली काय, एवढा काय फरक पडणार आहे? अगं तसं नाही पुरी, आपण आपल्या हाताने केलं म्हणजे त्यात मायेचा गोडवा उतरतो आणि मग खाणारा बी प्रेमानं पोट भरून खातो. उगाच नाही हाताला चव असत ती. आता असू दे, बघू परत. बर. मम्मी वळख बघू मी काय आणलंय. काय आणलंय हे जास्त महत्वाचं नाही, कोणासाठी आणलंय ती सांगा ती. थांब 1 मिनिट, दाखवतीच तुला. हे बघ, अजिंक्यसाठी पाकिट आणलंय, भारी आहे ना. आणि हे बघ, काजू कतली पण आणलीये. अगं म्हणलं तेवढंच गोड, आणि काय आणायचं राहिलंय का? का मारली ती बी तुला कळलं असेल. नीट ऐकून घे, ह्या घरात मला अजिंक्यचा विषय अजिबात नाही पाहिजे. आत्ताच सांगून ठेवते, डोक्यात विषय काढून टाक. आधीच तुझं त्यांनी एवढं वाटोळं केलंय, ठरलेलं लगीन मोडलं, समध्या पाहुण्या रोळ्यात माझी छितू झाली, झाला एवढा तमाशा झाला नाही का? अजिंक्यचं नाव जरी कुणी काढलं नाही ह्या घरात तरी माझी मस्तकाची शिर उडती. परत जर विषय काढलास तर याद राख. मग माझं बी ऐक, मी लग्न केलं तर अजिंक्यन बरोबरच करणार.
नाहीतर लग्नच नाही करणार. असत्या धमक्या कोणाला घालतीस? तुझ्या असत्या धमक्यानं भीक घालणार नाही मी, कळलं का? लक्षात ठेव, मी बी तुझीच आई आहे. लय गोंडा घुळू नगस, काहीच नाही होणार. ते बघीन माझं मी. ती पाकिट आण इकडं. नाही, तू पाकिट देणार आहेस का नाही? मंडळाला नाही देणार. मी माझे पैसे खर्च करून आणले. ग तू बस आणलं असशील ग, पण ह्या पाकिटात येणाऱ्या पैशातला छदांबी आपल्याला मिळणार नाही. आणि इकडं ती. मम्मी अगं कसलं भारी आहे ना शितले. तुला एवढं थंडीचं कसं काय खाऊ वाटतं ग? तेवढं काय होतं? नकोय तुला, दे तर मला. अगं याला शीतल रुक. शीतल, मी लय दिवसापासून विचारायचं म्हणतीये, पण तुला कसं विचारू ना तेच कळत नाही. विचार की, तू अजिंक्य के साथ इतना झगड़ा करती थी, फिर भी तुम दोनों में कैसे? काय झालं, कसं झालं माहित नाही, पण भांडता भांडता आम्ही कधी एकमेकांवर प्रेम करायला लागलो ना, हे आमचं आम्हालाच कळलं नाही. पण तुझ्या आधी सगळं मला माहित होतं बरं का. कसं काय? अरे तू हमेशा उसके बारे में बात करती थी, हमेशा उसका सोचती थी, और तूने मेरे से छुपाया, तभी मुझे पता चल गया था. असं आहे वे? मग कधी बोलली का नाही? सच बताओ, जब तुम दोनों में कुछ नहीं था ना, तब मेरे मन में ना एक बात बार बार आ रही थी. काय ग? यही कि शीतल और अजिंक्य की जोड़ी कितनी अच्छी लगेगी, अजिंक्य जैसा लड़का शीतल को मिलेगा तो कितना अच्छा हो जाएगा. शीतले, तूने कभी ऐसा सोचा था क्या? खरं सांगू, मी कधी त्याचा विचार केला नव्हता. तुला तर माहितीच आहे, सारखी आमची भांडणच व्हायची. पण जेव्हापासून आजा माझ्या आयुष्यात आलाय ना, तेव्हापासून माझं आयुष्यच बदललंय बघ. बडबडी, भांडखोर, सगळ्यांवर चिडणारी शीतल एकदम शांतच झाली. सगळ्यांना वाटलं मला लागीर बिगीर झालंय का काय, पण त्यांना कुठं माहित होतं की मला प्रेमानं झपाटलंय. मला आजाच्या प्रेमाचं लागीर झालंय.